ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी कॅप आयोजित जमीन व मानवी आरोग्यासाठी फायदेशीर कडधान्य पिके परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. या परिसंवादादरम्यान आपण विविध कडधान्य पिकांचे नियोजन, सुधारित वाणांचा वापर, सिंचन पद्धती, खत, कीड व रोग व्यवस्थापन याची सविस्तर माहिती घेणार आहोत. या परिसंवादासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री महेश जाधव सर. महेश जाधव सर फार्म मॅनेजर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथे कार्यरत आहे. तर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. तसेच शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे सादर करू शकतात. सर परिसंवाद दरम्यान किंवा परिसंवादाच्या शेवटी मार्गदर्शन करतील. सर, आपण परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषी कॅप यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपला जो सेशन आहे त्यामध्ये आपण महत्त्वाचा जो टॉपिक आहे त्यामध्ये मानवी आरोग्यासाठी व जमिनीसाठी फायदेशीर अशी कडधान्य पिकं या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. जनरली जर म्हणायला गेलं की आज आपण बघतोय की 21व्या शतक आहे, लोक बऱ्यापैकी नगदी पिकाकडे वळत आहेत. नगदी पिकांसाठी ते जास्त प्राधान्य देत आहेत. त्या अनुषंगानं आजच्या चालू पिढीला जर म्हणलं तर कडधान्याचा आपल्या आहार दृष्टीने आणि शेतीसाठी काय फायदा आहे त्या अनुषंगानं आजचा थोडा विषय घेतलेला आहे. विषय थोडा वेगळा आहे. जनरली आपण ऊसा संदर्भात किंवा फळ पिकाबद्दल चर्चा करत असतो, पण दिवसेंदिवस आपण बघतो की जमिनीची खालवत चाललेली प्रत किंवा मानवी आहारात पोषणयुक्त अन्नद्रव्याचं कमी होत असलेलं प्रमाण, मग त्या अनुषंगानं आपण काय प्रयोजन केलं पाहिजे किंवा त्यामध्ये आपण कोणती पिकं घेतली पाहिजेत, आहाराच्या दृष्टीने कोणते खाद्य केले पाहिजे किंवा कोणती आहारामध्ये आपण पिकं घेतली पाहिजेत त्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. जनरली कडधान्य म्हणलं तुम्हाला माहिती आहे, कारण आज आपण बघतो की तृणधान्य आहेत, कडधान्य आहेत, बडधान्य आहेत. आज बऱ्यापैकी लोकांच्या म्हणजे तुम्ही जर आहारामध्ये बघितलं तर तृणधान्य प्रामुख्याने असतात. म्हणजे प्रायोरिटी जर म्हटलं आज तृणधान्य आपण घेतो, त्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, मका असेल, ही पिकं आपण घेत असतो. कडधान्यामध्ये म्हणलं तर आज बरीच पिकं ज्यामध्ये आपण रेग्युलर लागवड करत असतो. त्यामध्ये आपल्याकडं जर म्हणायला गेलं चवळी आहे, तूर आहे, उडीद आहे, मटकी आहे, हरभरा आहे, ही पिकं आपण घेत असतो. बडधान्यामध्ये आज आपण बघतो की जे मागील वर्ष आंतरराष्ट्रीय बडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं, त्या अनुषंगाने आपण नाचणी, वरी, राळ, हिरवा सामा, बरटी, बगर या अशा प्रकारची पिकं आपण चर्चा केली किंवा त्या संदर्भात जाणून घेतलं. पण आताच्या कंडिशनला कडधान्यच का, तर त्या अनुषंगाने आपण आज चर्चा करून घेऊया. त्यात महत्वाचा विषय आहे की मानवी आरोग्यासाठी कडधान्याचा फायदा काय. तर त्या संदर्भात सांगायचं गेलं तर कडधान्य आपण बघतो की द्विदल वर्गीय पिकं आहेत. मग त्यामध्ये आपण जर बऱ्याच अंश बघितलं की जुन्या काळी लोक आवर्जून कडधान्य भिजत घालायचे किंवा मोड आलेले कडधान्य आहारामध्ये घ्यायचं. मग तशी कडधान्य आपल्या आहारामध्ये का घेतली पाहिजेत, का खाल्लं पाहिजे, ते आज बऱ्याच अंशी आपण लोकांना जाणून घेणं किंवा संदर्भात माहिती घेणं आवश्यक. कारण आज आपण जर बघितलं तर तृणधान्यानंतर महत्वाचं पीक मानलं तर ते म्हणजे कडधान्य. कडधान्याच्या अनुषंगाने आपल्या आहार दृष्टीने जर महत्व जर म्हणायला गेलं तर असंख्य त्यामध्ये फायदे आपल्याला दिसून येतात किंवा असंख्य त्यामध्ये फायदे आहेत. तसे फायदे कोणकोणते आहेत त्या अनुषंगाने आपण आज त्या संदर्भात थोडक्यात चर्चा करूया. मुळात जर म्हणायला गेलं कडधान्य जे आहेत महत्वाचं म्हणजे प्रोटीन्स, म्हणजे जे आपण प्रथिने म्हणतो त्यासाठी महत्वाचे सोर्स म्हणून त्यात प्रेफरन्स दिला जातो. 2 नंबरला शारीरिक ऊर्जा, म्हणजे आपल्या शरीराची काही एनर्जी म्हणतो आपण किंवा ऊर्जा जी म्हणतो त्याचं काम महत्वाचं कडधान्यामार्फत केलं जातं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जीवनसत्व आणि खनिजे, म्हणजे प्रोटीन्स अँड मिनरल्स. आपल्या शरीराला जे काय आवश्यक जीवनसत्व आहेत त्यामध्ये जीवनसत्व अ असेल, ब असेल, क असेल, ड असेल, तशा प्रकारचे जीवनसत्व आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स जे किंवा जे खनिजे आपण म्हणतो जे आपल्या शरीरात थोड्या प्रमाणात का होईना पण दररोज आपल्या आहारात असणं आवश्यक आहे, तशा प्रकारचे सर्व प्रकारचे न्यूट्रिशन व्हॅल्यू देण्याचं काम हे कडधान्य करत असतात. त्यात जर म्हणायला गेलं तर प्रोटीनच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर शरीरासाठी मान्य, म्हणजे आपल्या शरीराला आकार तयार देणं किंवा शरीर तयार करण्याचं काम महत्वाच्या प्रोटीन मार्फत केलं जातं. आहारामध्ये जर म्हणायला गेलं तर तृणधान्यानंतर आपण कडधान्य खूप मोठं प्राधान्य दिलं जातं. म्हणजे कोणत्या आहारामध्ये आपण जर म्हटलं तर प्रायमरी जे आहे डाएट्स त्यामध्ये आपण तृणधान्याची आपण भाकरी करतो किंवा तृणधान्यापासून आपण राईस तयार करतो. पण कोणत्या प्रकारची पाहिजे जर म्हटलं त्यासाठी आपल्याला कडधान्याचं प्राधान्य वापर करावं लागतो. त्यामुळे तुम्हाला सांगितलं चवळी आहे, वाटाणा आहे, हरभरा आहे, ही जी पिकं आहे त्याची आपल्या आहारामध्ये 100% आपण एक भाजी म्हणून आपण त्या ठिकाणी हा वापर करत असतो. किंवा जरी म्हणायला गेलं तर जेवणामध्ये तुम्हाला सांगितलं पोळी भाकरीनंतर आमटी असेल किंवा वरण तयारण्यासाठी डाळीचं प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं. जेवढे काय कडधान्य पिकं टोटल आपण जर बघितलं तर टोटल ही द्विदल प्रकार येतले. म्हणजे त्यात जर बघितलं तर द्विदल म्हणजे एक तृणधान्य पिकामध्ये आपण बघतो एकच त्यात दल असतं, पण या जर तुम्ही जर बघितलं त्यात 2 तुकडे एकसारखे होतात, त्यामुळे त्याला आपण द्विदल पिकं म्हणतो. किंवा कडधान्यामध्ये किंवा तेलबागी पिकामध्ये त्यात द्विदल प्रकार आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये 2 दल त्यात आपल्याला दिसून येतात. कडधान्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर
आपल्या भारताचा जर विचार करायला गेला तर हरभऱ्याचं पीक हे प्रामुख्याने आपल्या कडधान्याच्या मध्ये प्रामुख्याने घेतलं जातं. म्हणजे रब्बी हंगामातलं जे मुख्य पीक आहे ते आज त्याची लागवड आपण बघतो की म्हणजे भारताचा जर विचार करायला गेला तर भारताच्या अनुषंगाने आज 14% जे काय हे लागतात कडधान्य लागतात ते आपण महाराष्ट्रामार्फत त्या भारताला किंवा पूर्ण देशासाठी आपण प्रोव्हाइड करत असतो. एक नंबरच्या बाबतीत जर म्हणाल तर आज हरभऱ्याचं उत्पादन आपल्या इथे जास्त किंवा जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याकडे घेतलं जातं. त्या खालोखाल जर म्हणलं तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, म्हणजे 1 नंबरला हरभरा, 2 नंबरला तूर, 3 नंबरला उडीद आणि मूग, अशा प्रकारची कडधान्याची पिकाचे आपल्याकडे उत्पादन महत्त्वाचं घेतलं जातं. आहाराच्या दृष्टीने जर म्हणायला गेलं तर कडधान्य पीक हे महत्त्वाचे पोषक आणि महत्त्वाचे घटक आपल्या आहाराच्या दृष्टीने मानले जातात. जर तुम्हाला सांगितलं प्रथिने असेल, शारीरिक ऊर्जा असेल, खनिजे असतील किंवा त्या व्यतिरिक्त पोषण सत्वे आहेत किंवा जीवनसत्व, ते पुरवण्याचं काम मुख्यतः या कडधान्यामार्फत केलं जातं. अर्थात आहाराच्या दृष्टीनं म्हणजे जर लहान मुलांना जर खायचं असेल किंवा तर आहारामधील त्याचं महत्त्व काय, तर महत्त्वाचा मुद्दा आहे की हाडांची झीज असेल किंवा हाडांची वाढ करण्याचं काम असेल किंवा हाडांची झीज भरण्याचं काम ह्या कडधान्यामार्फत मेजरली केलं जातं. त्यात पुढे जरी सांगायला गेलं शरीरामध्ये वेगवेगळे संप्रेरक असतील, वेगवेगळ्या संवेदना तयार करण्याचं काम हे प्रथिन्यामुळे केलं जातं. शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार करणं, म्हणजे जर तुम्ही जर विचार केला तर लहान जे काही लहान हे असेल मुलं असतील त्यांना डाळीचं पेज पाजलं जातं किंवा डाळीमार्फत त्यांना पोषण दिलं जातं. भात असेल भातावर एखादी डाळ, तशा प्रकारचं त्यांना पेज दिलं जातं किंवा त्यांना जेवण दिलं जातं. त्यामध्ये महत्त्वाची शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं असेल, शरीराची वाढ करणं असेल किंवा शरीराची झीज भरून काढण्याचं काम हे डाळवर्गीय पिकामार्फत किंवा कडधान्य पिकामार्फत केलं जातं. त्यात जरी मुख्यतः जरी आपण विचार करायला गेला जेवढे काही शाकाहारी लोक आपण जे म्हणतो म्हणजे व्हेजिटेरियन लोक जे आहेत, ज्यामध्ये पूर्ण त्यांचा आहार जो आहे तो शाकाहार जो तशा प्रकारे असतो, त्याच्या म्हणजे आहारामध्ये पूर्णतः 90% सोर्स हा कडधान्य पिकाचा असतो. म्हणजे त्यांच्या टोटल डाळी ज्या आहेत त्या पूर्ण कडधान्य पिकाच्या पिकाने प्रेफर केले जातात. भारतीय लोकांच्या आहारामध्ये जर म्हणायला गेलं जेवढं काही शाकाहारी आपण म्हणतो त्यामध्ये 10 ते 15% प्रथिने आणि 20% कार्बनयुक्त ऊर्जा हे जर सोर्स जो आहे तो महत्वाचा कडधान्यावर त्याद्वारे आपल्याला मिळाला जातो. याशिवाय जर म्हणायला गेलं तर कडधान्यामध्ये प्रथिनाशिवाय कर्बोदकाचं प्रमाण, कार्बोहायड्रेट्स आपण जे म्हणतो त्याचं प्रमाण आहे, खनिजे म्हणजे मिनरल्स आहेत, जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आहे, त्याचं मुबलक आणि भरपूर प्रमाण आहे. म्हणजे आपल्या आहारामध्ये जरी आपण हे कडधान्य खाण्यामध्ये घेतले तर तुम्हाला माहित असेल की शरीरामध्ये उष्ण तयार करणं, शरीरामध्ये भूक काय म्हणतात भूकचं प्रमाण कमी करणं, शरीराची एकसारखी वाढ करणं, या सगळ्या गोष्टी या कडधान्यामार्फत आपल्या शरीरामध्ये दिल्या जातात. आता याच्या पुढे जर म्हणायला गेलं तर लहान मुलांचं मी म्हणत होतो तर तूर आणि मसूर सारखे जे पिकं आहेत त्यामध्ये जे प्रथिनांचं प्रमाण आहे ते लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहे. त्याशिवाय त्यामध्ये असणारे अमिनो ऍसिड्स म्हणजे अमायनो आम्ल आपण जे म्हणतो ते लहान मुलांच्या शरीराची झीज भरून काढलं किंवा त्यांना एकसारखी वाढ किंवा त्यामध्ये मुलांची भूक वाढून देणं त्याच्या कामार्फत या कडधान्यामार्फत त्या ठिकाणी काम केलं जातं. आणि शेवटचं म्हणजे कडधान्याचे काही हिरवे शेंगा आहेत, म्हणजे आज आपण बघतो की वाटाणा आहे, उडीद आहे, मूग, त्याचे काही हिरवे शेंगा आहेत किंवा चवळे आहेत, त्याच्या आहारामध्ये पालेभाज्या म्हणून वापर केला जातो किंवा सॅलड कच्च्या खाण्यासाठी आपण सुद्धा हे कडधान्य आपल्या आहारामध्ये भाजून खाऊ शकतो. इव्हन तुम्ही जर बघितलं हरभरा असेल, चवळे असेल किंवा वाटाणा असेल, भाजलेल्या शेंगा आपण ज्या म्हणतो सॅलड पर्पजसाठी त्या सुद्धा आपण एक थोड्या प्रमाणात जर तेल मीठ लावून आपण रॉ किंवा सॅलड म्हणून सुद्धा त्या खाऊ शकतो. आता जे आपण कडधान्य म्हणतो तर त्यांच्या कमतरतेमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात. आता थोडक्यात सांगायचं जरी गेलं कोणतेही वाढणारं शरीर असेल म्हणजे कोणतेही वयोगटातला मनुष्य असेल किंवा स्त्री असेल त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये आपल्याला कमीत कमी 1 ग्राम प्रथिन त्या ठिकाणी कडधान्यामार्फत दिलं जातं किंवा प्रथिनांची गरज मुख्यतः कडधान्यामार्फत त्या ठिकाणी पूर्णता केली जाते. कारण जसं वाढतं शरीर आहे तसं उदाहरण द्यायचं का तर 50 किलो जरी वजनाचा व्यक्ती असेल किंवा 100 किलो वजनाचा तर त्याच्या आहारामध्ये दररोज 50 ग्रॅम जी काही ही आहेत प्रथिने आहेत तर मुख्यतः कडधान्यामार्फत किंवा 100 किलो व्यक्तीच्या वजनाच्या मागं 100 ग्रॅम प्रथिने देण्याचं काम हे कडधान्यामार्फत महत्वाचं केलं जातं. गर्भवती महिला असतील, स्तनदा माते असतील किंवा लहान मुलं आहेत यांची जर आपण बघितलं त्यांची होणारी वाढ ही भरपूर असते. त्यांना रेग्युलर जीवनापेक्षा किंवा रेग्युलर माणसापेक्षा त्यांना जास्त आहार किंवा जास्त प्रथिनांची गरज असते. ती प्रथिनांची गरज पूर्ण करण्याचं काम त्यामार्फत त्या ठिकाणी त्या कडधान्यामार्फत केलं जातं. त्या ठिकाणी जर आपण ह्याचा कमतरता जर त्या ठिकाणी पडला प्रथिनांचा असेल किंवा कडधान्याचा तर साहजिक त्या ठिकाणी लहान मुलांची वाढ कुठणे असेल, मुलांची काय म्हणतात शक्ती तयार न होणे असेल, मुलांमध्ये जर म्हणायला गेलं अकृशता म्हणजे त्यांचे जे पाय आहेत किंवा त्यांची शरीराची झीज ही भरून शक्यतो निघत नाही, त्या ठिकाणी आपल्याला प्रथिनांचा वापर होणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त जर म्हणायला गेलं तर कडधान्याचा आपल्या आहारामध्ये अजून जर फायदा जर म्हणायला गेलं तर कडधान्यामार्फत आपली पचन क्षमता हे आपल्याला वाढवण्यासाठी महत्वाचे ते काम करत असतं. जसं आपण म्हणतो की मेथी आहे किंवा पालेभाज्या आहेत त्या जर आपण आपल्या आहारामध्ये घेतल्या तर निश्चित आपलं जे शरीरामध्ये आहे तो पाचक हा चांगल्या प्रमाणात तयार होतो. त्या ठिकाणी आपल्या शरीराची जी पचनशक्ती ती वाढवली जाते, पोट आपलं साफ चांगलं होतं. तशा अनुषंगाने जर कडधान्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर कडधान्यामध्ये सर्वात हलकं जर पचायचं जे काही कडधान्य आहेत त्यामध्ये महत्वाचं मटकी आहेत आणि सगळ्यात जड जर म्हणायला गेलं तर कडूवाल आणि पावटा ही जी काही प्रथिनांची जास्त प्रथिने असणारी जी काही कडधान्य आहेत
पण लहान मुलांच्या बाबतीत जर म्हणाल तर त्यांच्या आहारामध्ये मटकी आणि जी काही कष्ट करणारी जी काही पुरुष मंडळ आहेत किंवा महिला आहेत त्यांच्या आहारामध्ये वाल आणि पावटा हे त्या प्रमाणात जर गेलं तर साहजिकच त्यांच्या शरीराला पुरेशा असं प्रथिनाचा स्रोत त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. इव्हन जी काही मधल्या वयोगटाची जी काही मुलं आहेत किंवा मुले आहेत त्यांच्या आहारामध्ये चवळी असेल, मटकी असेल किंवा जे बाकी घटक आहेत, उडीद आहे, हरभरा हे त्यांच्या आहारात असणं खूप गरजेचं आणि आवश्यक आहे. कडधान्याच्या बाबतीत जर आपण सांगायला गेलं तर 17 ते 25% प्रोटीन त्यामध्ये पूर्णतः आहेत. म्हणजे प्रथिनांचा महत्त्वाचा सोर्स आपण म्हणतो की सोयाबीन आहे, पण सोयाबीन जर म्हटलं तर ऑइल वर्गीय किंवा तेल वर्गीय पीक आहे. पण निव्वळ जर कडधान्याच्या बाबतीत विचार करायला गेला तर जी काही कडधान्य त्यामध्ये 17 ते 25% प्रोटीन आपल्याला 100 ग्रॅम कडधान्यामध्ये मिळत असतात. आणि ह्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर माणसाच्या आहारामध्ये कमीत कमी 70 ते 80 ग्राम जी काही कडधान्य आहेत, जी प्रथिन आहेत ती तयार करण्याचं काम या कडधान्यामार्फत केलं जातं. त्यामुळं आपल्या आहारामध्ये आपण रेग्युलर भाजी असेल किंवा सॅलडच्या मार्फत आपली जी काही कडधान्य ते आपल्या आहारामध्ये आपण प्रेफर केली पाहिजे. आता ही जी कडधान्य आहेत ही तुम्हाला मी थोडक्यात त्याची आहारातील महत्व सांगितलं, पण ज्यामध्ये आपण रोस्टेड म्हटलं, भाजीच्या सॅलड म्हटलं किंवा भाजी स्वरूपात आपण जे म्हटलं, हे कोणते ना कोणते स्वरूपात आपल्या आहारामध्ये जाणं गरजेचं आहे. आज आपण बघतो की मार्केटला रेडीमेड त्याचे प्रोडक्ट आपल्याला पॅकिंगमध्ये मिळत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टचे वेगवेगळे प्रोडक्ट राहतात, वेगवेगळ्या डाळीचे प्रोडक्ट राहतात. हे सगळे आपल्या आहारामध्ये आपण या त्या स्वरूपात जर आपल्याला गेले तर निश्चित आपल्या शरीराची जी काही आवश्यक प्रथिने आहेत, आवश्यक जी काही एनर्जी आहेत ती आपल्याला त्या कडधान्यामधून मिळू शकते. पण शरीराची जी काही झीज आहे ती आपल्याला वेळोवेळी आपली भरून निघालं आणि आपलं जी शरीराचं जी काय म्हणतात गुणवत्ता आहे किंवा बॉडीचं जी काही हाईट वेट रेशिओ आहे तो आपला चांगल्या पद्धतीनं हा मेंटेन केला जाईल. आता ह्यामध्ये तुम्ही जेवढे काही कडधान्य पिकं मी सांगितली, हरभरा आहे, उडीद आहे, मटकी आहे, चवळी आहे, तूर आहे, ही आपल्या आहारामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घेणं गरजेचं आहे. आता हा जो सेशन मी तुम्हाला आता सांगितलं त्यामध्ये मुख्यतः कडधान्याचं आहारातील महत्व त्या अनुषंगाने मी तुम्हाला स्पष्ट केला. पण आता पुढचा जो मुद्दा आहे की जमीन आरोग्यासाठी किंवा जमिनीसाठी कडधान्य पिके किती फायदेशीर आहेत. कारण आज आपण बघतो की जुन्या काळी ड्रायलँड आपण शेती बऱ्यापैकी होते, म्हणजे त्यामध्ये पूर्ण कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त होतं. नैसर्गिक शेती किंवा पावसाच्या पाण्यावरती शेती जास्त केली जायची. तशा कंडिशनला आपण बघतो की त्या ठिकाणी कोळीत आहे, उडीद आहे, मटकी आहे, अशा प्रकारची पिकं आपण आहारामध्ये रेग्युलर घेत होतो किंवा शेतामध्ये लागवड करत होतो. आज आपण बघतो की ही पिकं पूर्णतः कमी प्रमाणात आपल्यामध्ये होत आहेत. म्हणजे जसं कॅश क्रॉप किंवा नगदी पिकाचं जे प्रमाण वाढायला लागले त्या अनुषंगानं ही पिकं पूर्ण नाहीशी होत आहेत. त्याचं आपण बघतो की हरभरा आहे, तूर आहेत, वाटाणा आहेत, ही पिकं लोक किंवा त्यातल्या उडीद आहेत ही पिकं लोक आवर्जून करतायत. पण त्या अनुषंगानं शेतीसाठी फायदा काय किंवा तो ही पिकं लागवड केल्यानंतर आपल्याला काय फायदा आहे त्या संदर्भात आपण थोडं जाणून घेऊया. आता तुम्ही जर बघता की आपल्या केव्हीके मध्ये आपण सीड प्रोडक्शनचं काम म्हणजे बीज उत्पादनाचं काम आपण केव्हीके मार्फत करत असतो. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना जे काही बियाणं लागत आहेत त्यामध्ये मूलभूत बियाणं असेल किंवा पायाभूत बियाणं असेल किंवा जे काही सर्टिफाईड सीड्स आहेत त्या संदर्भात लोकांना मार्गदर्शन आणि त्या संदर्भात आपण बियाण्याची देवाण घेऊन आपल्या केव्हीके मार्फत करत असतो. यामध्ये जर कडधान्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आपल्याकडे आता पूर्णतः आपण हरभरा आणि उडीद ही दोन पिकं आता फोकस करतोय. त्या अनुषंगाने जे काही शेतकरी बचत गट आहेत, महिला बचत गट आहेत किंवा प्रोग्रेसिव्ह फार्मर्स किंवा प्रगतशील शेतकरी जे आहेत त्यांना आपण याच्या अनुषंगाने बियाण्याचे प्लॉट देत आहोत आणि ग्राउंडवरती म्हणजे शेतकऱ्याच्या लेवलला आपण याचं पूर्ण प्रमोशन आपण शेतकऱ्यांच्या लेवलला करत आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना या कडधान्य पिकामार्फत एकतर आधार मिळावा आणि दुसरं त्यांच्या आहारामधील कडधान्य कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जावीत. आता कडधान्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर तुम्हाला वाईल्ड रेंज ऑफ पल्सेस मी त्यामध्ये सांगितले. त्यामध्ये तूर सांगितलं, हरभरा सांगितलं, मूग आहे, उडीद आहे, जुन्या काळात जे कुळती होतं ते वापरायचं होतं, चवळी वापरत होते लोक किंवा चवळीची लागवड करत होते. पण आज मुख्य पिकं जर म्हणायला गेली तर आज बऱ्यापैकी लोकांच्या शेतामध्ये आपण बोलतो हरभरा आपण पाहतो, तूर पाहतो, उडीद पाहतो, ही मुख्य आणि प्रायोगिक पिकं लोक आज त्या ठिकाणी लागवड करत आहेत आणि आपल्या शेताचं चांगल्या प्रकारे उत्पन्न करत आहेत. आता त्या ठिकाणी ड्रायलँड शेती आहे, त्या ड्रायलँड शेतीमध्ये आपण बघतो की बऱ्याच अंशी लोक तुरीसारखं पीक जे आहे ते तुरीसारखं पीक प्रामुख्याने घेत आहेत. हे मागचं कारण तुम्ही जर बघितलं असेल तूर ॲज अ नॅचरल प्लॉइंग क्रॉप म्हणजे नैसर्गिकरित्या नांगरणी करणार पीक त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही जर विदर्भ गेला किंवा मराठवाड्यामध्ये गेला तर मुख्यतः तूर ॲज अ इंटरक्रॉप आणि सस्टेनेबल क्रॉप म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणजे जरी पावसाचं प्रमाण कमी जास्त झालं किंवा पाऊस जरी ताणला गेला तर त्या ठिकाणी एक आयडियल उत्पन्न देणारं तुरीचं पीक त्या ठिकाणी मानलं जातं. तशा अंशाने तुरीची लागवड केली जाते. हरभऱ्याच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं तर मुख्यतः रब्बी हंगामातलं मुख्य पीक आपण हरभरा मानलं जातो. म्हणजे इंटरक्रॉप म्हणजे ऊसामध्ये आंतरपीक असेल किंवा एक निव्वळ पीक म्हणून त्या ठिकाणी हरभऱ्याचं उत्पन्न घेतलं जातं. आणि त्यामध्ये तुम्ही जर विचार करायला गेला तर कोरडवाहू प्रकारातलं सुद्धा हरभऱ्याचं पीक आपण मानतो की कमी कालावधीमध्ये येणारं वाण आहे, तर टपोरी काय दाना असणारं वाण आहे, तर काबुली प्रकारातले वाण आहेत. अशा प्रकारची सुद्धा हरभऱ्याची वाण आज केव्हीके मार्फत आणि शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. चवळीसाठी म्हणायला गेलं तर राहुरी विद्यापीठाने तयार केलं चवळीचं वाण आहे, ज्यामध्ये फोली सोनेल नावाचं वाण आहे, चांगलं उत्पन्न देणारं आणि सिलेक्शन प्रकारातनं हे प्रकाराचं एक वाण त्या ठिकाणी आहे. तुरीमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की BN 711 तसंच आज
तुरीमध्ये गोदावरी सारखं वाण आहे जे लोक चांगल्या प्रकारे प्रेफर करत आहेत, त्यापासून आपल्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेत आहेत. त्या बाबतीत जर पुढे जरी म्हणायला गेलं, उडीसारखी पीक आहेत. आज KVK मार्फत आपण पुरवठा म्हणजे जरी म्हणायला गेलं तर आपण कर्नाटकपर्यंत आपण त्या ठिकाणी वेगवेगळे वाण आपण आपल्या शेतकऱ्यांना प्रचलित करून दिले. त्यामध्ये जे म्हणायला गेलं तर DU1 म्हणजे उडदाचा जो वाण आहे तो 3 ह्यांगमध्ये घेता येऊ शकतो. अशा प्रकारचं वाण लोकांना आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मुगामध्ये जर म्हणायला गेलं तर आपल्या विद्यापीठाने तयार केलं फुले समर्थ किंवा फुले चेतक सारखे जे वाण ते विद्यापीठ आपल्याला शिफारस करून देत आहे. म्हणजे अशा असंख्य प्रकारची जी प्रचलित वाण आहेत, असंख्य प्रकारची कडधान्य पिकं आहेत, पण ते आपल्याला शेतकरी लागवड करत नाही किंवा त्या अनुषंगाने शेतकरी त्या ठिकाणी लक्ष देत नाही. मग ही पिकं आपल्या शेतामध्ये आणणं का गरजेचं आहे, त्या शेतासाठी फायदा करून काय घेणं हे आपल्याला या संदर्भातली माहिती आज जाणून घ्यायची. मुख्यतः आज बघतो की आपण ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू आहे. बऱ्याच अंशी पाऊस कमी जास्त पडतो किंवा पाऊस पडत नाही. बऱ्याच अंशी आपण बघतो की जरी पाऊस पडला तर प्रिव्हेंटिव्ह म्हणजे सुरुवातीला जास्त पडतो, नंतर कमी पडतो. मग अशा कंडिशनला आपल्याला उत्पन्न जर चांगलं पाहिजे असेल किंवा आयडियल जर उत्पन्न पाहिजे असेल तर तशा कंडिशनला आपल्याला जमिनीवरती फोकस करणं किंवा जमिनीची सुपीकता राखणं गरजेचं आहे. कारण कोणत्या जमिनीमध्ये जर म्हणायला गेलं तर फर्टाईल सॉइल इज प्रोडक्टिव्ह म्हणजे जी तुमची सुपीक जमीन आहे ती 100% तुमची उत्पादनक्षम जमीन राहते. म्हणजे त्या जमिनीमध्ये सुपीकपणा जर चांगल्या प्रकारात असला, जमिनीचे गुणधर्म त्यामध्ये रासायनिक आणि भौतिक गुणधर्म जर चांगले असेल तर त्यामध्ये आपल्याला चांगलंच उत्पन्न मिळतं. तशा अनुषंगाने जे काही जमिनीचे जे काही गुणधर्म आहेत त्यामध्ये आपण बघतो की जेव्हा आपण माती परीक्षण करतो तेव्हा आपल्याला समजतं की ती जमिनीमध्ये कोणकोणते आयडियल पॅरामीटर्स आहेत. त्यामध्ये जमिनीचं सामू कसं आहे, जमिनीचं क्षारता कसं आहे, जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण कसं आहे, जमिनीमध्ये हानिकारक घटक म्हणजे क्लोराईड कंटेंट असेल, त्यात सोडियम कंटेंट असेल ते किती, हे सगळं आपल्या जमिनीच्या त्या माती परीक्षणानुसार करतं. भौतिक गुणधर्म म्हणजे जेव्हा आपण बघतो तर जमिनीमध्ये दिसते कशी जमीन मऊ आहे, कडक आहे, जमिनीमध्ये कडकपणा जास्त आहे, क्षाराचं प्रमाण जास्त आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या भौतिक म्हणजे आपण डोळ्यानं पाहून त्या सांगू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला मी आता प्रेफर केलं किंवा थोडक्यात सांगितले, ह्या गोष्टी आपल्याला कडधान्यामार्फत आपण जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे सुधार करू शकतो. किंवा ह्या कडधान्य पिकाचा जर आपण शेतामध्ये वापर केला किंवा लागवड केली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी चांगलं आपल्याला त्या ठिकाणी जमिनीमध्ये उत्पादन क्षमता किंवा जमिनीची सुपीकता वाढवता येते. आता कोणत्या प्रकारचं कडधान्य पिकं जर आपण म्हटलं त्यात मुख्य तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये मुळावरती नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात. म्हणजे त्याच मागचं तुम्हाला कारण पण माहित असेल की ज्या हवेतील जो नत्र आहे तो जीवाणूमार्फत त्या जमिनीमध्ये स्टोअर केला जातो आणि तो जमिनीत स्टोअर केला नत्र त्या पिकाला किंवा पुढच्या येणाऱ्या पिकाला तो फायदेशीर होत असतो. कडधान्य पिकाचा आपण विचार करतो त्या साहजिक तुम्ही जर बघितलं शासन आज सुद्धा मानलं शासनामार्फत सांगितलं तर त्या ठिकाणी तुम्ही जी काही रायझोबियम जीवाणू आहेत त्यांचा वापर करा जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्या जमिनीमध्ये स्टोअर केला जाईल, त्याचा जमिनीला साहजिकच फायदा ठिकाणी आपल्याला होऊन जाईल. जमिनीवर जे आपण गाठी म्हणतो त्या गाठीमार्फत जो नत्र आहे तो त्या पिकासाठी फायदेशीर जो आहे तो आपल्याला 50% पर्यंत आपल्याला फायदेशीर राहतो. तुमचा नत्राचा डोस आहे तो आपल्याला 50% पर्यंत जो बाहेरचा खर्च आहे तो आपल्याला वाचवता येतो. आणि दुसरं जे पीक आहे त्यानंतर जे आपण दुसरं पीक घेणार आहे त्यासाठी आपल्याला 25% पर्यंत त्या ठिकाणी नत्राचा खर्च आपल्याला वाचवता येतो. मग त्या अनुषंगानं जमिनी नत्राचे स्थिरीकरण करणं, जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम त्या ठिकाणी किंवा नत्र उपलब्ध करण्याचं काम त्या कडधान्य पिकामार्फत केलं जातं. दुसरं त्यामार्फत सांगायला गेलं तर जमिनीमध्ये त्या ठिकाणी सेंद्रिय घटकाचं प्रमाण ह्या पिकामार्फत वाढवलं जातं. त्यांनी तुम्ही जर बघितलं असेल लोक आज हरभराची काढणी करतात, तुरीची काढणी करतात किंवा त्या ठिकाणी चवळीची काढणी करतात. त्या मुख्यतः ते जमिनीलगत ते पीक कापून घेतात. म्हणजे जी काही पिकाचं जे रिसिड्यूल आहे जमिनी खाली ते त्या ठिकाणी सोडलं जातं. आणि दुसरा महत्वाचा घटक म्हणजे ज्यावेळी पीक मॅच्युरिटी म्हणजे काढणीला तयार झालं असतं त्यामध्ये पिकावरचा पूर्ण जे अवशेष आहे त्यावरचा पाला पाचोळा असेल तो पूर्ण त्या ठिकाणी झडून गेलेला असतो. तुरीमध्ये असेल तुम्ही बघितलं असेल, उडदामध्ये बघितलं असेल, चवळीमध्ये बघितलं असेल, बरोबर. त्या ठिकाणी आपण काय करतो पीक जेव्हा पूर्ण त्या ठिकाणी लीफ फॉलिंग होऊन जातं म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण पांढरं होते तशा कंडिशनला आपण ते पीक हार्वेस्टिंग करतो. आणि पुढची जी काही त्याची प्रोसेस आहे त्यासाठी पीक आपण ते पुढं शिफ्ट करत असतो. तशा कंडिशनला जर आपण म्हणायला गेलो तर त्या पिकात जे काय अवशेष आहे त्या अवशेष त्या ठिकाणी पूर्णतः झडलं जातं. त्यामार्फत त्या पिकाचं जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत केली जाते. आता जेवढं काय औषध त्या ठिकाणी आपण पडत असतो आपण जर बारकाईने बघितलं ते पूर्ण त्या ठिकाणी कुजणार औषध असतं, त्यामध्ये कोणतंही वेस्टेज जाणार औषध नाही. म्हणजे साधारण तुम्ही जर म्हणायला गेलं पीक काढणी केलं त्यानंतर साधी कुळवाची पाळी दिली किंवा साधं कल्टिवेटर जरी मारला तर त्या ठिकाणी निघणारं म्हणजे ढेकळाचं प्रमाण हे अत्यंत कमी राहतं. याचा अर्थ त्या ठिकाणी सेंद्रिय घटकाचं किंवा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला निश्चित हे वाढलेलं दिसतं. म्हणजे तुम्ही जरी तुमच्या लेवल जरी अनालिसिस केलं तर पीक लागवडीच्या अगोदर जे काय त्याचं ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट असेल साधारण तुम्हाला 0.60 ते 0.70 दरम्यान मिळेल. पण तेच पीक तुम्ही जर काढणी केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सेंद्रिय कार्बाचं प्रमाण जे आहे 0.80 ते 0.90 ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आयडियल दिसून येतं. म्हणजे याचा फायदा काय होतो, जे पीक आपण लागवड करतो त्याचं जे काय औषध त्या ठिकाणी पडलं जातं साहजिक जमिनीची
जे काही सेंद्रिय घटकाचं प्रमाण आहे ते साहजिक त्या ठिकाणी वाढत जातं. आता त्यात जर उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, सोयाबीन सारखं जर पीक आहे तर त्या ठिकाणी साधारण सोयाबीन सारखं पीक आहे त्याच्यातून तुम्ही जर बघितलं काढणी करताना झाडावरती फक्त आपल्याला शेंगा त्या ठिकाणी दिसून येतात. सेम तशाच प्रकारे जे पीक आहे त्यामध्ये जर आपण फक्त शेंगा काढल्या जागेवर बाकी पिकं जर जागेवर रेसिड्युअल म्हणून सोडून दिलं तर साहजिक आपल्याला त्या ठिकाणी ॲज अ ग्रीन मॅन्युअर क्रॉप जसं आपण म्हणतो तशा अनुषंगाने आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी आपलं ऍड होत असतं. आता मी जे ऑर्गॅनिक मॅटर म्हणतोय ते काय असेल किंवा ते सेंद्रिय घटक काय असतील, आपण जनरली बघतो दरवर्षी शेतकरी उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये शेणखत टाकत असतो किंवा त्या ठिकाणी ऊसवाले जे शेतकरी असतात बागायतर त्या ठिकाणी प्रेस मड कारखान्याची काही मळी आपण म्हणतो ते टाकण्याचं काम करत असतात. आता ही मळी टाकण्याचं कारण काय असतं की जनरली शेतीमध्ये जे काही उपयुक्त जीवन होतं ते उपयुक्त जीवनाचं काम काउंट म्हणजे त्यांचा जी संख्या आहे ती वाढली पाहिजे आणि ते जीवाणूमार्फत शेतीमधले जे काही उपलब्ध घटक आहेत जे पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत तशा प्रमाणाचा घटकांचा काउंट त्या ठिकाणी वाढला पाहिजे. तर त्याच्या अनुषंगाने जर आपण सेंद्रिय घटकाचा विचार करायला गेला तर हे महत्व त्या ठिकाणी काय करतात, त्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचं म्हणजे मातीची भौतिक सुधारणा, त्यामध्ये जमिनीचं मातीचं स्ट्रक्चर सॉइल स्ट्रक्चर म्हणजे जमीन दिसते कशी ह्या ठिकाणी जमीन सुधारण्याचं काम त्या ठिकाणी त्या घटकामार्फत केलं जातं. म्हणजे तुमचे जे पहिले जे काही ढेकळं निघतात ते ढेकळाचं निघण्याचं प्रमाण कमी होतं. याचा अर्थ तुमची जमीन पूर्ण भुसभुशीत त्या ठिकाणी या कडधान्य पिकामार्फत केली जाते. याचा अर्थ जेव्हा तुमची जमीन भुसभुशीत होते त्यावेळी तुमचा मशागतीचा खर्च कमी होतो आणि त्या ठिकाणी पाण्याचं इन्फिल्ट्रेशन म्हणजे जे काही जास्तीचं पाणी वाहून जाते किंवा पाणी जमिनीत मुरत नाही ते पाणी मुरण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवलं जातं आणि जमिनीची सुपीकता ठिकाणी वाढवण्यास आपल्याला मदत होते. त्या ठिकाणी एरोबिक एस्पिरेशन म्हणजे त्या ठिकाणी जे काही जीवन होतं जीवनासाठी एरोबिक कंडिशन म्हणजे वापसा कंडिशन आपण जी म्हणतो तसे वापसी कंडिशन त्या ठिकाणी मेंटेन केली जाते आणि वापसा कंडिशन मध्ये जीवाणूचा जो उपयुक्त जीवन आपण जे म्हणतो त्याचा काउंट हा ऑटोमॅटिकली हा त्या ठिकाणी वाढवला जातो. त्या पुढे जर म्हणायला गेलं तर जे आपण अर्थोन्स म्हणतो गांडूळ म्हणतो त्या गांडुळांचं प्रमाण त्या ठिकाणी उत्तमरित्या वाढवलं जातं. कारण जेवढी आपली हवा खेळती राहते त्या ठिकाणी जीवाणू जे काही गांडूळ आहेत किंवा ज्या परिसर फोटोटिजन नावाची जे काही आपण ही म्हणतो गांडूळ म्हणतो त्या ठिकाणी साहजिक त्यांचा काउंट हा आयडियल कंडिशनमुळे वाढवला जातो. इव्हन त्या ठिकाणी जरी म्हणायला गेलं उपयुक्त जीवाणूचा काउंट हा आपल्याला पाहिजे तेवढं त्या ठिकाणी आपल्याला उपयुक्त होतो. कारण जेवढं तुमची हवा खेळती राहील त्या अनुषंगाने पुढं पॅरामीटर जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला सुधारलेले दिसतात. त्या पुढचा जर मुद्दा गेला तर आंतरपीक पद्धतीमध्ये आपण आंतरपिकासाठी कडधान्य पिकांची शिफारस आपण चांगल्या प्रकारे करतो. म्हणजे जर तुम्ही म्हणायला गेलं तर विदर्भ सारखा भाग आहे मराठवाडा सारखा भाग आहे आज संकरित ज्वारी म्हणजे आपण जे हायब्रिड म्हणतो आज हायब्रिड बरोबर मुख्यतः कडधान्य पिकं जास्त प्रमाणात घेतली जातात. त्यामध्ये तुरीसारखं पीक आहे त्यानंतर तुम्हाला चवळीसारखं आहे उडीदसारखं आहे किंवा मुगासारखं पीक आहे ह्यावरून पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. म्हणजे त्यामुळे तुम्ही जर बघितलं एक जरी पीक आपलं फेल गेलं म्हणजे पावसाचा ताण बसला जेव्हा काही नॅचरल कॅलॅमिटीज त्या ठिकाणी आली नैसर्गिक आपत्ती काय आली तशा कंडिशन जरी एक पीक फेल गेलं तर दुसऱ्या पिकासाठी आपण दुसऱ्या पिकापासून आपल्याला आर्थिक फायदा हो त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आंतरिक पद्धती शिफारस करतो. त्यामुळे तुम्ही जर बघायला गेलं तर तूर उडीद आहे मूग आहे म्हणजे त्यामध्ये तूर प्लस सोयाबीन प्रामुख्याने घेतलं म्हणजे तुरीच्या 2 ओळी सोयाबीनच्या 6 ओळी किंवा सोयाबीनच्या 4 ओळी असेल तूर प्लस उडीद म्हणजे तुरीची 1 ओळ आणि त्यानंतर उडदाची 4 ओळी मुगाची 4 ओळी अशा प्रकारचे अंतर्गत घेतले जाते. चवळीच्या बाबतीत जर म्हणायचं तर चवळी आणि भुईमूग म्हणजे खरीपमध्ये आपण चवळी लावतो म्हणजे चवळीची 1 ओळ आणि त्यानंतर भुईमुगाची 4 ओळी अशा प्रकारचे आपण आंतरपीक करतो. म्हणजे त्यामध्ये एकतर फायदा असा होतो की तुमच्या रेग्युलर आहारामध्ये तुम्हाला जे काही कडधान्य लागतात ते तुम्हाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात आणि आंतरपीक केल्यामुळे तुम्हाला जमिनीचा काही एक्स्ट्रा स्पेस किंवा जो व्हर्टिकल स्पेस जो आहे त्या ठिकाणी तो व्हर्टिकल स्पेस चांगल्या ठिकाणी वापरला जातो. इव्हन त्या ठिकाणी रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आहे कारण ते तुमचे होस्ट क्रॉप म्हणून तुमच्या रोगासाठी आणि किडीसाठी आंतरपिकं काम करत असतात. तुमच्या मुख्य पिकावरती येणारे रोग आणि किडे त्याचं 100% नियंत्रण करण्याचं काम हे तुमची ट्रॅप क्रॉप म्हणून या ठिकाणी ही आंतरपिकं काम करत असतात. तुमच्या मुख्य पिकाशी कोणत्याही प्रकारचा स्पर्धा न करून त्या मुख्य पिकाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देऊन इव्हन इन द फॉर्म ऑफ वॉटर असेल इन द फॉर्म ऑफ एअर म्हणजे हवेसाठी असेल जागेसाठी असेल किंवा अन्नद्रव्यासाठी अशा कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन तुमच्या मुख्य पिकावर किंवा कोणत्याही प्रकारची स्पर्धा तुमच्या मुख्य पिकावर न करता ही आंतरपिकं जी कडधान्यावर घ्यायची तुमचं चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पन्न देतात. इव्हन तुमच्या मुख्य पिकाचं जे उत्पन्न आहे त्या मुख्य पिकामध्ये तुमच्या दुय्यम पिकाच्या उत्पन्नाचा वाटा वाढवण्याचं काम हे आंतरपिकामार्फत केलं जातं. आता आपण बऱ्याच अंशी बघतोय की बऱ्याच अंशी बागायतदार शेतकरी आहेत ते आवर्जून ऊसामध्ये हार्बरसारखं पीक घेतात बरोबर. ज्या ठिकाणी त्यांची जमीन हलकी आहे किंवा जमिनीमध्ये थोडा कसपणा कमी आहे किंवा कस कमी आहे तशा कंडिशनला लोक हे आवर्जून आंतरपिकाचा प्रेफर करतात. त्यामध्ये उत्पादनचा भाग हा वेगळा राहतो पण जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हे प्रामुख्याने शेतकरी प्रेफरन्स करत असतात. तुम्ही जर
पूर्व हंगामी ऊस प्री सीझनला ऊसाच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर बऱ्याच अंशी लोक आज ऊसामध्ये हरभरा हे आंतरपीक म्हणून पेपर करतात. मग त्या ठिकाणी इन द फॉर्ममध्ये जो इल्ड असेल किंवा ॲज अ ग्रीन मॅनर म्हणून क्रॉप त्याचा वापर करत असतील. पण जमिनीमध्ये साहजिक त्या ठिकाणी उत्पादकता आपल्याला किंवा जमिनीची जी सुपीकता आहे ती आपल्याला साहजिक त्या ठिकाणी आपल्याला सुधारलेली दिसून येते. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच अंशी जुने शेतकरी त्यांना हे सायंटिफिक किंवा हे शास्त्रीय ह्याचं कारण माहीत नव्हतं, पण आवर्जून त्या त्यांच्या अनुभवातून ह्या गोष्टी करत होत्या. पण आजच्या नवीन पिढीला किंवा नवीन कंडिशनला आपण जेव्हा शेतीचा विचार करतो तर या बेसिक गोष्टी आज आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण बऱ्याच अंशी बघतो की लोकांना ऊसामध्ये 100 टन उत्पन्न पाहिजे, ऊसाचं चांगलं उत्पन्न, ऊसामध्ये गुणवत्ता चांगली पाहिजे, बाकी पिकामध्ये त्यांचं उत्पन्न आर्थिक उत्पन्न चांगलं पाहिजे. तशा कंडिशनला आपल्या जमिनीचा जो बेस आहे किंवा जमिनीमध्ये जी काय गुणधर्म आहे ती जर सुधारायची असेल तर आपल्याला आजच्या कंडिशनला ह्या गोष्टी आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो की दिवसेंदिवस जमिनीवरचा लोड, लोक आज भाजीपाला पिकं प्रेफर करतायत, वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो, मिरची, वांग, काकडी ही पिकं प्रेफर करतायत. पण त्या अनुषंगानं त्या जमिनीमध्ये आपण किती देतोय, कारण आज संकरित पिकं म्हटलं तर संकरित पिकांची भूक मोठी, त्यांना आपण जेवढं न्यूट्रिशन देऊ तेवढं ते घेत असतात, तेवढं आपल्याला उत्पन्न देत असतात. पण त्याच अनुषंगानं आपल्या जमिनीची आता रिक्वायरमेंट काय, जमिनीला कोणत्या प्रकारचं खत गेलं पाहिजे, किती प्रमाणात गेलं पाहिजे, त्या अनुषंगानं आपण काय दिलं पाहिजे, तर त्या कंडिशनला आपल्याला ही जी काही कडधान्य पिकं येते ते आपल्याला निश्चित फायदेशीर आहेत. त्या अनुषंगानं आपण ही कडधान्य पिकं आपल्या शेतामध्ये लागवड करणं गरजेचं आणि फायदेशीर आहे. मुख्यतः यावेळी कडधान्य पिकाचं मी आता सांगितलं की आंतरपिकासाठी आपण प्राधान्य करतोय, प्रेफर करतोय. पण त्याच अनुषंगानं जर तुमची जी काय कोरडवाहू जमीन आहे तर कोरडवाहू जमिनीला एक आयडियल सोर्स, उत्पन्नाचा एक आयडियल सोर्स म्हणून आपण कडधान्य पिकं सुद्धा प्रेफर केली पाहिजे. त्यामध्ये जर तुम्ही जर म्हटलं तर तुरीसारखं पीक मी तुम्हाला उदाहरण देतो की आज तुरीच्या एवढे सुधारित वाण आहेत, कडधान्य वर्गातले पीक हे सुधारित वाण आहेत, पण लोकांचा पाय एवढा प्रेफरन्स त्या ठिकाणी नाही. आज तुरीसारख्या पिकामध्ये जर बघितलं लोक सुरुवातीला BDN 711 सारखं वाण पेपर करत होती, आज गोदावरी सारखं जे वाण आहे ते लोक आज पेपर करतायत. हेक्टरी 24 क्विंटल पर्यंत आज लोकांना त्याला उतार मिळत आहे. म्हणजे ही जी सुधारित वाण आहेत किंवा ही सुधारित कडधान्य पिकायचं ह्यांचा आपल्या स्तरावरती वापर ओढून आपल्या कमी खर्चिक शेतीमध्ये आपण जे म्हणतो, आज केंद्र सरकार म्हणते की तुम्ही नॅचरल फार्मिंग, नैसर्गिक शेतीकडे वळा. नैसर्गिक शेतीचा अर्थ काय की तुमची जी काही कडधान्य पिकं आहेत तुमच्या जास्तीत तुमच्या लागवडीमध्ये आणली पाहिजे, जमिनीच्या सुपीकतेवरती तुम्ही काम केलं पाहिजे. तशा अनुषंगाने जर तुरीचा जर आपण वापर वाढवला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी तुरीचा वापर कोणत्या ठिकाणी कमी पर्जन्यमानामध्ये म्हणजे कमी पावसामध्ये असेल, कमी रिसोर्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी तुरीचं उत्पन्न आपल्याला खरीप हंगामामध्ये घेऊ शकतो. त्याच ठिकाणी आंतरपिकामध्ये आपण उडीद आहे किंवा मूग आहे, म्हणजे उडीद तुम्हाला सांगितलं DU1 धारवाडा उडीद म्हणून जे वाण आहे ते 3 हंगामामध्ये येणारं वाण आहे. तुमच्याकडे जरी पाण्याचा सोर्स असेल तुम्ही उन्हाळी हे उडीद करू शकता, त्यापासून आपल्याला हेक्टरी 8 ते 10 क्विंटल पण तुम्ही त्याच्यापासून उत्पन्न घेऊ शकता. मुगामध्ये जर म्हणाल तर आपल्या विद्यापीठाचं जे वाण आहे फुले चेतक, तर ते वाण लागवड करून तुम्ही सुद्धा 8 ते 10 क्विंटल पण तुम्हाला त्यामध्ये हेक्टरी उत्पन्न आपण घेऊ शकतो. ही जी पिकं आहेत ही लागवड करताना त्यामध्ये आपण जर विचार करायला गेला तर त्याला लागणारे इनपुट्स ते पूर्णतः कमी आहेत. म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर त्याला ओबडधोबड जमीन, म्हणजे पूर्ण तुमची जमिनीची गुणवत्ता चांगलीच पाहिजे किंवा जमिनीचा आयडियल सामू पाहिजे, क्षारता पाहिजे, असं यामध्ये कन्सर्न काही नाही. ही जी पिकं आहे तुम्हाला कमी खर्चिक, म्हणजे तुम्ही जेवढे त्यामध्ये इनपुट द्याल त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 10 ते 15% उत्पन्न चांगलं देणाऱ्या अशी पिकाची ही कडधान्य वर्गीय पिकं आहेत. हरभऱ्याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण बघतो की जमीन तुमची तरी ओबडधोबड असेल चालेल, त्यामध्ये कोणत्या प्रकारची तुम्हाला सुधारित किंवा चांगल्या प्रकारची जमीन पाहिजे हा काटेड त्या ठिकाणी नसतो. कारण हरभऱ्याचं बीज जर म्हटलं आपण तर बोल्ड सीडेड आहे, त्या अनुषंगाने त्याला जरी ओबडधोबड जमीन असली तरी तशा कंडिशनमध्ये आणि थंडीमध्ये पडणाऱ्या दवावरती हे पीक तयार होत असतं. त्या ठिकाणी आपल्याला जो पाण्याचा खर्च आहे तो नॅचरली आपल्याला त्या ठिकाणी कमी होत असतो. तसंच तुरीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर पूर्ण नैसर्गिक पाण्यावरती, म्हणजे सुरुवातीला जरी म्हणायला गेलं तर एक साधारण आयडियल पाऊस म्हणजे साधारण 100 मीटर जरी पाऊस झाला तर त्याच्या ठिकाणी आपण तुरीची लागवड करू शकतो. आणि त्या अनुषंगाने ही जी काही 6 महिन्याचं वाण आहे आपण चांगल्या प्रकारचं आणि पद्धतशीर असं उत्पन्न घेऊ शकतो. तुरीच्या बाबतीत जरी म्हणायला गेलं तर येणारं रोग आणि किडीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणजे तुरीमध्ये जर म्हणायला गेलं तर सुरुवातीला येणारा मर रोग म्हणजे जे आपण विल्ट म्हणतो तेवढा, आणि नंतर घाटे आळी म्हणजे आपण हेलिकॉप्टर नावाचा जो म्हणतो तुरीमध्ये जी शेंगा फुकवणारी आळी ते आपण जरी कंट्रोल केली तर तुरीला आपल्याला चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता ही जी आपण कडधान्य पिकं बघतो त्यात महत्वाचा एक घटक आहे की आपल्याला रासायनिक खताचा किंवा शेणखताचा वापर. आता ह्यात तुम्हाला मी जसं सांगितलं की जेव्हा आपण कडधान्य पिकाचा विचार करतो त्यात तुम्ही जर त्याचा रासायनिक खताचा डोस बघितला तर नंतर आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी आपला 25 किलो प्रति हेक्टर एवढंच नंतर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. हरभऱ्याच्या बाबतीत घ्या, उडदाच्या बाबतीत घ्या, मुगाच्या बाबतीत घ्या, तुम्हाला हेक्टरी अवघा 25 किलो नंतर येऊ शकतो. स्फुरत जे प्रमाणे तुम्हाला ते वाढीव द्यावं लागतं. म्हणजे साधारण जर तुम्ही म्हणाय गेलं तर साधारण 50 ते 60 किलो स्फुरत तुम्हाला प्रति हेक्टरी द्यावा लागतो. आता ह्यामध्ये काय केलं तुम्ही जर बघितलं असेल तर जेवढे काही कडधान्य वर्ग आहे त्यांनी फुटवे म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्ही नंबर ऑफ ब्रांचेस जर आपल्याला जर करायचे असेल त्या ठिकाणी स्फुरत आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून नंबर ऑफ ब्रांचेस असेल, नंबर ऑफ फ्लॉवर्स असेल, नंबर ऑफ फ्रुट्स त्या ठिकाणी आपल्याला जर तयार करायचे असेल
उत्पन्नाच्या दृष्टीने, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी स्फुरद तेवढं जाणं आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर स्फुरद आपल्याला त्या ठिकाणी हा वाढीव आहे. पण नंतर जर तुम्ही जर बघितलं अवघड सिलेक्टिव्ह तर आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे 25 किलो प्रति हेक्टर नंतर आपण त्या ठिकाणी देतो. कारण तुम्हाला असं म्हटलं की ह्याच्या मुळावरतीच नत्राचं स्थिरीकरण करणारे गाठी, त्यामुळे जमिनीमध्ये हवेतील नत्र हा चांगल्या प्रकारे स्टोअर केला जातो आणि त्या ठिकाणी नत्राची कमतरता जी आहे ती त्या स्थिरीकरण केलेल्या गाठीमधून नत्राची कमतरता त्या पिकाची भागवली जाते. त्यामुळं ह्याचा जो पिकाचा जो काही रासायनिक खताचा खर्च आहे तो पूर्णतः कमी आहे. इव्हन ह्या पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं, जी काही बेसल डोस म्हणजे जे काही आपण खतं वापरतो त्यामध्ये शेणखत असतील, गांडूळ खतं असतील किंवा जी काही पालापाचोळा आपण त्या ठिकाणी वापरतो, हा जर तुम्ही त्या ठिकाणी जरी वापरला नाही तरी आपल्या ठिकाणी पिकाचं आयडियल उत्पन्न आपल्या ठिकाणी निघून येतं. आज आपण बघतो की बऱ्याच अंशी विद्यापीठाची शिफारस आहे की तुमचं प्रति हेक्टरी 10 ते 15 टन हे तुमचं शेणखत त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण ह्याचं प्रमाण जर तुम्ही कमी अधिक जरी केलं तरी पिकाच्या वाढीवर कोणत्याही अवस्था आपल्याला किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कोणताही त्रास जास्त दिसून येत नाही. पण एक खत देताना आपण एक काळजी घेतली पाहिजे की संपूर्ण कुजलेले शेणखत, यापासून आपण गांडूळ खताची जशी ग्रेड असते तशा प्रकारचा पूर्णतः कुजलेले शेणखत आपण त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. जेणेकरून जेवढं खत आपण टाकतो ते पूर्णतः त्या ठिकाणी आपल्याला लागू झालेलं दिसून येतं. आता रोग आणि किडीच्या बाबतीत जरी आपण म्हणायला गेलं तरी रोग आणि किडीला कमी प्रमाणात बळी पडणारे अशी पिकं आहेत. कारण पूर्ण त्याचं नॅचरल रेजिस्टंट आहे, नैसर्गिक ताकद आहे, ही बाकी संकरित पिकापेक्षा ह्या कडधान्य पिकाची जास्त आहे. कोणत्याही प्रकारचं तुम्ही जर कडधान्य पीक बघितलं तुम्हाला 1 ते 2 त्या ठिकाणी रोग आणि किडी त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. जास्त कोणत्याही प्रकारच्या जे काही कन्फ्यूज करणारे असे काही रोग किडे आहेत या पिकामध्ये आपल्याला दिसून येत नाही किंवा जाणून येत नाही. मग अशा प्रकारची काही रोग किडे आहेत तुम्हाला मी सांगितलं की सपोज हरभऱ्यासारखं पीक आहे तर हरभऱ्यामध्ये तुम्हाला एखाद्या ठिकाणी असा मरीचा पेस्ट तुम्हाला जास्त दिसून येतो. म्हणजे जसं विल्टिंग आपण म्हणतो की हरभरा नवीन फुटलेला असतो किंवा जमिनीपासून एक साधारण 2 ते 4 इंच चालू असतो त्या ठिकाणी आपल्याला मर सुरू झालेली दिसून येते. तशा प्रकारचा हरभऱ्यामधला रोग आहे किंवा तुरीमध्ये पण तसाच रोग आहे. इव्हन जरी तुम्ही ह्यामध्ये जरी बघितलं किडीच्या बाबतीत जरी म्हणायला गेलं तरी तुरीवरती आणि हरभऱ्यामध्ये म्हणून गेलं तर घाटेआळी आणि तुरीमध्ये म्हणजे जरी आपलं शेंगा फुकणार आहेत, ही मुख्यतः 2 किडा आहेत. कडधान्य पिकामध्ये दुसरं उदाहरण दिलं गेलं तर तो उडीद आणि मूग आहे. त्यामध्ये लीफ पिटिंग कॅट किंवा लीफ फोलेज कॅटरपिलर म्हणजे एका झाड तुम्ही जर बघितलं असंख्य प्रकारचे आपल्याला आळ्या दिसून येतात आणि क्वचित एखाद्या झाडावरती म्हणजे पूर्ण एकरामध्ये 2 ते 4 झाडं आपल्याला जास्त त्या ठिकाणी दिसून येतात. मग हे जे रोग आणि किडी व्यवस्थापन हे आपल्याला अत्यंत इझी आहे. ह्यामध्ये कोणते कॉम्प्लेक्स असे काही घटक नाहीत. म्हणजे तुरीच्या बाबतीत जर तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी आपल्याला घाटेआळी दिसून आली, तुरीमध्ये आपल्याला शेंगा फुकणारी दिसून आली. तशा प्रकारे जर प्रिव्हेन्शन मध्ये जरी आपण काम केलं का हलकासा कीटकनाशक स्प्रे घेतला किंवा एक थोडक्यात हरभरा आणि ह्याच्यामध्ये जर सांगायला गेलो तुरीच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण पक्षी जांबे जरी केले आपले कमी खर्चिक तरी आपल्याला किडीचं 70 ते 80% पण आपल्याला नियंत्रण करता येतं. ते जर तुम्हाला जास्त हे वाटत असेल किंवा जर बाबा प्रादुर्भाव होऊच नाही त्या ठिकाणी जर आपण केमिकलचा वापर जर केला, रासायनिक घटकाचा वापर करून आपण जर त्या ठिकाणी फवारणी घेतली निश्चित आपल्याला 100% पण आपल्याला त्या ठिकाणी तुरीवरती आणि हरभऱ्यावरती घाटेआळी आणि शेंगा फुकणाऱ्या आपल्याला कंट्रोल करता येते. जसं उडदाच्या आणि मुगीच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलं ज्या ठिकाणी आपल्याला लीफ फोलिएज कॅटरपिलर आपल्याला दिसतो किंवा एका झाडावरती असंख्य प्रकारच्या आळ्या येतात ते झाडाची पानं खाण्याचं काम करतायत. तशा कंडिशनला जर आपण ते झाड जरी आपण डायरेक्टली उपटलं आणि शेताच्या बाहेर टाकून दिलं किंवा ते गाळून टाकलं तरी आपल्याला 100% त्या ठिकाणी आपल्याला त्या किडीवरती नियंत्रण हा मिळवता येतो. म्हणजे कमी खर्चिकच्या अनुषंगाने जर आपण विचार करायला गेलं तर ह्या पिकाला लागणारे इनपुट्स हे अत्यंत कमी आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला मिळणारे रिटर्न्स हे चांगले येतं. त्यामुळं अशा पिकांचा प्रेफरन्स आपल्या रेग्युलर शेताच्या ह्याच्यामध्ये होणं आवश्यक आहे जेणेकरून आपण जी कमी खर्चिक शेती म्हणतोय लो कॉस्ट प्रोडक्शन टेक्नॉलॉजी तशा अनुषंगाने ही पिकं आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या आहारामध्ये तर आहेच पण आपल्या शेतामध्ये असणं आवश्यक आहे. आता ही पिकं आपण लावतो, आता तुम्ही म्हणाल की बाबा हे तुम्ही सांगताय पण हे कितपत योग्य आहे किंवा ह्याच्यामध्ये कारणामागचं कारण काय. जनरली तुम्ही जर बघायला गेलं तर एक्झॉस्टिव्ह क्रॉप्स म्हणजे मक्यासारखं पीक आहे, ऊसासारखं आहे किंवा जेवढं काही तृणधान्यवर्ग पिकं आहे ते पूर्ण एक्झॉस्टिव्ह आहेत. म्हणजे जेवढं तुम्ही ह्या पिकाला खाद्यानं टाकत राहाल जेवढं खत टाकत राहाल तेवढं हे संकरित पिकागत ही पिकं खातं घेण्याचं काम करत असतात किंवा आपलं पोषण करण्याचं काम करत असतात. पण त्याच्या विरुद्ध बाजू तुम्ही जर बघितलं जेवढे काही कडधान्य पिकं आहेत जेवढं तुम्ही त्या पिकाला द्या अगर नका देऊ म्हणजे तुम्ही जेवढं द्याल तेवढं त्या पिकाला फायदेशीर दिसूनच येईल. पण तुम्ही जरी काय टाकलं नाही तरी तुम्हाला अपेक्षित असे रिटर्न देणार ही अशा प्रकारची ही कडधान्य पिकं येतात. त्यामुळे त्यांचा आपल्या रेग्युलर शेतीमध्ये आपलं प्रयोग करणं आपल्याला आवश्यक आहे. इन द फॉर्म ऑफ आंतरपीक पद्धती असेल किंवा इन द फॉर्म ऑफ रेग्युलर पिकं. म्हणजे आजच्या कंडिशनला आपण बघतो की ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू बराच आहे, बराच अवकाळी पाऊस पडतो किंवा पाऊस पडत नाही. तशा कंडिशनला ही जी पिकं येतं ही आपल्या रेग्युलर लागवडीमध्ये आपण थोड्याफार प्रमाणात का होईना करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला हे पिकापासून तो जमिनीचा कोपरा त्या जमिनीच्या कोपऱ्यापासून आपल्या जमिनीची गुणवत्ता सुद्धा जाईल आणि तीच कडधान्य पिकं आपण आपल्या आहारामध्ये घेऊन आपल्या आहारातलं म्हणजे आपल्या जीवनाचं जे काही जीवनमान आहे किंवा आरोग्य जे आपण चांगल्या प्रकारे सुधारू शकतो.
हा जो कन्सेप्ट आहे, म्हणजे तुम्ही जर सुरुवातीला 5 गुंठ 10 गुंठ अशा प्रकारची कडधान्य पिकं चालू करून तुमचं क्षेत्र जे आहे तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे चालू वर्षी 10 गुंठ, पुढल्या वर्षी 10 गुंठ. त्या अनुषंगाने तुमच्या जमिनीची जी सुपीकता आहे ते तुम्हाला थोड्या प्रमाणात का ही वाढवल्यास तुम्हाला फायदा होऊन जाईल. आज तुम्ही जर बघितलं असेल, जे बऱ्यापैकी आपण शेतीचं उदाहरण घेतो की शेतीमध्ये तेवढी उत्पादन क्षमता राहिली नाही किंवा शेतीमध्ये तेवढी उत्पादनक्षम शेती राहिली नाही. मग तशा कंडिशनला जर आपल्याला शेतीमधलं उत्पादन हे चांगल्या प्रकारे जर वाढवायचं असेल तर तशा कंडिशनला आपल्याला ह्या पिकांचा, कडधान्य पिकांचा 100% आपल्या शेतीमध्ये वापर करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही जर याचा बेवड क्रॉप म्हणजे मुख्य पीक घेण्याच्या अगोदर तुम्ही याचा लागवड केला तर तो तुम्हाला फायदा आहे. इव्हन याचा इकॉनॉमिकल क्रॉप म्हणून जर आपण जरी घेतलं तरी आपल्याला फायदा आहे, कारण ह्या पिकासाठी आपल्याला MSP मिनिमम सपोर्ट प्राइस हे ठरलेले आहेत. त्या अनुषंगाने जरी आपण लागवड केली तरी आपल्याला निश्चित ही पिकापासून आपल्याला हा फायदा मिळू शकतो. शेतकरी बांधवांनो, ह्या गोष्टी मी सांगताना मला वाटतं बऱ्याच अंशी लोकांचं असं समज होत असेल किंवा इकॉनॉमिकल पिकामध्ये आपण म्हणतोय पण ह्या कडधान्यामध्ये आपण एवढं लक्ष देण्यामागचं कारण काय. ह्याचा मुद्दा थोडक्यात सांगायचा गेला तर दिवसेंदिवस शेतीवरचा लोड आहे तो आपल्याला माहिती आहे की किती वाढतोय. म्हणजे आज आपण जरी म्हटलं तर लँड होल्डिंग ही कमी होत चाललेली आहे. मग त्या कमी होत चाललेल्या लँड होल्डिंग मधलं जे काही जमिनीमधलं जे काही घटक आहेत इन द फॉर्म ऑफ केमिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा त्यातलं जे काही अन्नद्रव्य येतं त्याचं प्रमाण जर आपल्याला मेंटेन ठेवायचं असेल किंवा त्याचं जर उत्पन्न आपल्याला चांगलं अपेक्षित ठेवायचं असेल तशा अनुषंगाने आपल्याला रासायनिक खताबरोबर अशा जे काही बेवड पद्धती आहेत किंवा हे पीक पद्धती आहेत, रोटेशन मधले क्रॉप्स आहेत, त्यांचा आपण त्या ठिकाणी वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. येत्या काळामध्ये शेतीवरचा लोड अजून वाढण्याची आपल्याला शक्यता आहे. मग तशा शक्यतेमध्ये आपली जमीन आपल्या अनुषंगाने किंवा त्या पद्धतीने आपल्याला जर तयार करायची असेल तर तशा अनुषंगाने आपल्याला तेवढं न्यूट्रिशन जर आपल्याला कव्हर करायचं असेल तर आपल्याला ह्या पिकांचा 100% वापर करणं आवश्यक आहे. आता जेव्हा आपण लागवडीचा विचार करतो तर मुख्यतः आपण बघितलं असेल की आज बऱ्याच अंशी लोक गादी वापर रेझड बेड्स गादी वापराचा वापर करतात. म्हणजे ह्यामध्ये जे 2 कन्सर्न असतात की ज्यावेळी गादी आपण वापरतो त्यावेळी लोकांचं म्हणणं असतं की जे पडणारं पाणी आहे पावसाचं ते एक जर वाहून जाऊन पिकाला कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी अडचण येऊ नये. पण त्या दुसऱ्या बाजून जर आपण विचार जर केला, जे काही पाणी आपल्या शेतामध्ये पडलंय ते जास्त असेल किंवा कमी असेल तर आपल्या बेडमध्ये आपल्याला मुरवता येतं. पण जास्तीचं पाणी ते आपल्याला 2 जे काही वर्म आहे ते 2 वर्माच्या मधल्या सरीतनं आपण बाहेर काढू शकतो. जेणेकरून जे काही पडणार पावसाचं पाणी ते 100% त्या पिकाच्या अनुषंगाने आपल्याला वापरता येईल आणि जो आपला पुढचा जो खर्च आहे तो अत्यंत आपल्याला कमी प्रमाणात करून आपल्याला पिकाचं फायदेशीरपणा आपल्याला वाढवता येईल. आता ही जी पिकं मी जी आहेत ही पिकं मी तुम्हाला आता जे सांगतोय मुख्यतः ह्या पिकाचं सर्व प्रकारचं बियाणं आपण आपल्या KVK मार्फत शेतकऱ्यांना देत असतो. त्यामध्ये तुरीमध्ये तुम्हाला सांगितलं की आता जे रिसेंटली चाललेलं जे वाण आहे त्यामध्ये गोदावरी नावाचं वाण आहे शेतकऱ्यांना आपण देत आहोत. उडदामध्ये जर म्हटलं तर DU1 नावाचं वाण आहे ते आपण शेतकऱ्यांना देत आहोत. हरभऱ्यामध्ये जर म्हणायला गेलं तर बोल्ड जे आहे त्यामध्ये जो आहे बोल्ड प्रकारचं जे काही वाण आहे ते बोल्ड मध्ये त्यामध्ये विरट नावाचा जो वाण आहे तो आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देत आहोत. काबुली प्रकारातलं वाण आहे ते शेतकऱ्यांना आपण बियाणे देत आहोत. त्यानंतर विजय आणि दिग्विजय जे रेग्युलर लागवडीसाठी वापरणारे किंवा कोरडवाहू शेतीसाठी लागणारे जे वाण आहेत ते सुद्धा आपण शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी देत आहोत. या अंतर्गत उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना शुद्ध प्रतीचं आणि चांगलं उगवण क्षमता असलेलं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं जावं आणि त्यांना शेतीमधून त्या प्रकारचं उत्पन्नही मिळालं जावं. मला वाटते बऱ्यापैकी जो काही कन्सर्न जो आहे कडधान्य पिकाचा आहाराच्या दृष्टीने असेल किंवा शेतीच्या दृष्टीने तो या ठिकाणी मी मांडलेला आहे. यामध्ये कोणाच्या काही शंका असेल तर आवर्जून तुम्ही विचारू शकता. इव्हन त्या संदर्भात जर अधिक मार्गदर्शन किंवा अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही KVK बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामती येऊन प्रत्यक्ष भेटून त्या संदर्भातली चर्चा करून अधिक माहिती घेऊ शकता. येणाऱ्या जून पासून म्हणजे जून आपला जो खरीप हंगाम आहे तर खरीप हंगामाच्या दृष्टीने जे शेतकऱ्यांची आता तयारी चालू असेल त्या संदर्भातलं जरी काही मार्गदर्शन शेतकऱ्यांना हवं असेल तर शेतकरी KVK बारामतीशी कनेक्ट होऊ शकतात. त्या संदर्भात बियाण्यांची गरज असेल, तांत्रिक माहिती असेल, शेतीसाठी लागणारे इनपुट आहे ते आपण KVK मार्फत शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्वावरती आपण उपलब्ध करून देत आहोत. त्या अनुषंगाने जरी काही शेतकऱ्यांना इनपुट्स हवे असतील तरी KVK बारामतीची काही नंबर आहे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांची तुम्ही कनेक्ट व्हा. त्या संदर्भात अधिक माहिती किंवा माती तपासणी असेल, जैविक खत औषधं असतील, शेती व्यवस्थापन असेल त्या अनुषंगानं जे काही निगडीत उद्योगधंदे आहेत त्या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन KVK मार्फत आपण फ्री ऑफ कॉस्ट किंवा विदाउट एनी कन्सल्टिंग फी आपण करत असतो. ती जरी कोणाला हवं असेल तर KVK मार्फत आणि कृषक ॲप मार्फत तुम्ही KVKशी कनेक्ट होऊ शकता. मला वाटते कोणाच्या मध्ये काही शंका नाही येत. आपण सर्वजण शेतकरी या सेशनसाठी आवर्जून उपस्थित राहिला. त्या संदर्भातलं तुम्ही जे काही तंत्रज्ञान आहे ते पूर्णतः जाणून घेतलं.
त्याबद्दल KVK बारामती व कृषी कॅप मार्फत मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आजचा सेशन या ठिकाणी संपला असा जाहीर करतो. धन्यवाद.